टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। लगे पुतिया त्यानंतर स्वागत चला चला जनार्दन बाबाचं पूजन करायचं सर्वांनी वर हात करून टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांचं स्वागत करायचं। स्वागत संपन्न होत आहे।
त्यांनी व्यासपीठाचे बाबाजी शाला शाला सर्वांनी स्वागत करायचं मेरो गिरधारी मोहन गुरु महाराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं निर्मलचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कैलासचन्द्रमौळि फणीन्द्रमाला मुकुटिजलानि कारुण्यसिन्धुभवरतुलहारि तुझवीन शम्भो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु जनार्दन महाराज की ईश्वर भगवान ईश्वर महाराज की जय धर्म के हनुमान भगवान की जय शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं रामेश्वराच्या पवित्र सानिध्यामध्ये दर महिन्याची हा पौर्णिमा उत्सव आपण करतो आहोत। तशी पौर्णिमा पूर्ण आहे आणि म्हणून अशा या पवित्र पर्वणीवरती आपण सर्वजण महिन्यातून या ठिकाणी सर्वजण एकत्र येतात। त्या निमित्तानं सत्संग प्रवचन, त्या निमित्तानं महाआरती होती, महाप्रसाद होतो आणि सर्वांना या ठिकाणी आनंद प्राप्त होतो। विशेष आपल्या या ठिकाणी राहणारे, वास्तव्य करणारे डॉक्टर बाबा यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो। आमचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। विशेष म्हणजे आमच्या समवेत आलेले पिंटू भाऊ शेवाळे, ओगावरून आले मामा, अजून प्रवीण दादा सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचेही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू। भाविक भक्तगण, माता भगिनींनो, हा पर्वणी कोणाच्याही नशिबात नसते। वास्तविक नाही 32 पौर्णिमा करता आल्या तर 12 तर करा। ही पौर्णिमा माणसाला सुख, समृद्धी, आनंद प्राप्त करून देते। त्यामध्ये एकतर भाद्रपद पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ आहे। काल झाली अनंत चतुर्दशी, अनंताचं व्रत आम्ही काल सांगितलं कसं करावं, कोणी केलं आणि त्याचं फळ कसं मिळालं। काल वरद विनायक नांदुर्डी या ठिकाणी गणपती होतं, त्या ठिकाणी ते प्रवचन झालं। विशेष म्हणजे आजपासून पितृपक्ष आहे आणि तो 16 दिवस आहे। 16 दिवसातले सर्व पितर लोक या भूतलावर येतात। जसं देवलोक आहे, ब्रह्मलोक आहे, वैकुंठ लोक आहे, तसं पितृलोक आहे। काय आहे? पितृलोक लक्षात राहू द्या। म्हणजे पितृसुद्धा देवतुल्य आहे, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे। आज ज्यांची पंगत आहे, काय नाव त्यांचं? भैरवनाथ भाऊ, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। कारण बघा किती मोठं भाग्य असेल त्यांचं। पितृपक्षामध्ये प्रसाद देणं हे फार फार पुण्य आहे। वास्तविक ही पर्वणी म्हणजे 16 दिवसातून पितृलोकातून, पितृदेवांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा 15वाडा म्हणजे 16 दिवसाचा हा जो हे आहे उपासना, ही फार चांगली आहे। अनेक प्रकारचा दोष असतो आणि तो दोष निवारण्यासाठी हा पितृपक्ष आहे। घरामध्ये लग्न कार्य होत नसेल, घरामध्ये आपल्याला लक्ष्मी टिकत नसेल, घरामध्ये पितर आपल्याला शाप देऊन निघून गेले असतील, तर आपल्याला हे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहे। 15 दिवसामध्ये कमीत कमी नाही काही जमलं तर साधा भात बनवून ठेवायचा, त्याच्यावर एक तुपाचं, गाईचं तुपाचं एक थोडंसं होईन, एक चमचाभर तूप टाकायचं, थोडीशी हळदी टाकायची आणि विशेष म्हणजे दररोज 12-16 दिवस ही वाटी जे आपले कावळ्या आहेत त्याला खाऊ घालायची। नक्की नियमानं करून बघा। एक 16 दिवस महादेवाला दिवा लावायचा असतो दररोज नित्य नियमानं। जिथं नदीच्या तीरावर आपण हे कधी कधी श्राद्ध करतो किंवा देव तर्पण करतो, पितृतर्पण करतो, कारण नदी किनारी असावा, एखादं तळं असावा, नाहीतर घरात माठ भरलेला असावा। लक्षात घ्या, हे कोणी सांगणार नाही। घरातल्या माठाजवळ आपण दिवा लावतो याचा अर्थ त्याच्यात पाणी आहे आणि म्हणून पितृपक्षात माठाला महत्त्व असतं। समजा आता आपल्याकडे हे आहे, बाबाजींच्या कृपेनं जगदंबा जनार्दन स्वामींची आई म्हाळसा माता, ज्या आईनं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महान दैवत
आणि आपलं श्रद्धास्थान भगवान शंकराचा अंश अवतार ह्या भूतलावर ज्या कुशीतून जन्माला आला ती म्हाळसाई, त्या म्हाळसाईचा आपल्याला या ठिकाणी मोठा उत्सव करायचा आहे वाहेगाव आश्रममध्ये। 2 दिवस त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानजप यज्ञाला बसायचं आहे। म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एक मुखाने बोला स्वामी सद्गुरु म्हाळसा देवीची पुत्रवान, तिच्या मुखाने राजे स्वामी सद्गुरु म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एक मुखाने बोला स्वामी सद्गुरु आईनं आज आपल्यासाठी जनोबाबा दिले नसते, आपण कशाला इथं बसलो असतो। अनंत अनंत उपकार त्या आईचे आहे। त्या आईच्या एक आपण तरुण फेडू शकत नाही कितीही प्रयत्न केले तरी, परंतु 2 दिवस प्रदोषच्या आदल्या दिवशी आणि प्रदोषच्या दिवशी प्रत्येकाने माळ घेऊन जपाला बसायचं आहे, मौन धारण करून बसायचं आहे। म्हणून आजच सांगून ठेवतो की 1-2 दिवस काढा, ज्याला 2 दिवस जमेल त्याने 2 दिवस या, ज्याला 1 दिवस जमेल त्याने 1 दिवस या, परंतु ह्या अनुष्ठानात सगळेजण सहभागी व्हा। खूप वेगळं आगळं सर्वांसाठी आपण त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी अनुष्ठान ठेवलेलं आहे। सगळ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे, फराळाची वगैरे सगळीच, परंतु जप करा। ज्ञान जप यज्ञ म्हणतात त्याला, प्रत्येकाकडून आपण करून घेणार आहोत। म्हणून जसं काल आम्ही सांगितलं की अनंताचं व्रत किती हरी अनंत, हरी कथा अनंत। अनंताचं व्रत आपल्याला माहीत नाही, बरेच लोक करत पण नाही। काल अनंत चतुर्दशी होती। कौंडण्य ऋषी आणि त्यांची पत्नी यांच्या वाटेला आलेली गरिबी, कर्कटी नावाची त्यांच्या पत्नीची आई ती सावत्र, आणि विशेष म्हणजे त्या आईनं लेकीला जाताना वाटी लावताना आपल्या पतीसंग ती चालली आहे, तिला वाटी लावताय, पण आई सावत्र असल्यामुळे तिने काहीच दिलं नाही। गरिबी घराण्यातली गरीब म्हणजे संतांच्या आयातात कौंडल्य ऋषी होते, ते रस्त्याने चालले आहे आणि रस्त्याने तुमच्यासारखे काही महिला गंगेवर नदीवर बसून पूजन चाललं होतं। तिने विचारलं की तुम्ही काय करताय? त्या महिलांनी सांगितलं, अगं घरात जर गरिबी असेल तर अनंताचं व्रत करावं। एक दोरा घ्यावं, अनंताचा धागा, त्याला 14 गाठी बाराव्या आणि त्या पूर्ण करून आपण तो दिवसभर त्याची उपासना करावी आणि संध्याकाळी तो उपवास सोडावा। जर असं अनंताचं व्रत जर केलं तर आपल्या घरी सुख समृद्धी नांदते, म्हणून तिने ते अनंताचं व्रत केलं। आता आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नाही अनंताचं व्रत, तुम्हाला माहिती का? बरोबर करा, कोणी कोणी केलं, म्हणून त्यासाठी सांगायला आलो। बरोबर आहे करे? हे बघा, कालही सांगितलं की नवरा बायको भांडतात घरात, कधी कधी भांडतात। तुम्ही भांडलेले कधी? बरोबर, जाऊ द्या। भांडण चालू असताना अचानक पाहुणा आला तर नवरा बायको भांडायचे थांबतील का चालूच ठेवतील? काय करतील सांगा? भाऊसाहेब काय करणार? थांबणार ना? जाऊ द्या, आपण काय म्हणतो, नाही प्लीज प्लीज थांबा, आपण नंतर 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 भांडू असं। कारण ते हसून द्याल तुम्ही, कारण पाहुणा आला घरात। कोण आला? पाहुणा आला, परंतु तो पाहुणा दिसला तुम्हाला, म्हणून तुम्ही काय झालं, भांडायचं थांबलं। पण आता आपल्या घरात जवळजवळ 16 दिवस पाहुणा येणार आहे, पण तो दिसणार नाही। पितृलोक
16 दिवस तुमच्या घरात आले आणि तो तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या घरात जर भांडण काही असं कटकट दिसली तर तो तसंच नाराज होऊन निघून जाईल. म्हणून 15 दिवस श्राद्धाचे भांडण करू नये. किती? 15 दिवस पित्तरपाठामध्ये घरात अजिबात कटकट नको, अजिबात धडपड नको. कारण तो पाहुणा दिसल पण हा पाहुणा दिसल का? नाही दिसणार. कधी आला आणि कधी गेला कळेल का? नाही कळणार. म्हणून आपण कमीत कमी नाही आपल्याला 15 दिवस जमलं तर अमावस्याच्या दिवशी दक्षिण दिशेला, सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा अर्पण करून द्यायचा. सगळे पितर आपल्याला आशीर्वाद देतात. कमीत कमी अजूनही खूप सुंदर सुंदर सांगितलेलं आहे पित्तरपाठामधलं. कारण आपल्याला अनेक प्रकारचं शाप असतो, अनेक प्रकारचं दुःख असतं, अनेक प्रकारचं कष्ट असतात आणि कष्टातून निवारण करण्यासाठी जेवढे देव लोक आशीर्वाद देतात तेवढे पितर लोक पण आशीर्वाद देतात. म्हणून कमीत कमी 3 ठिकाणी दिवा लावला गेला पाहिजे. एक आपल्या पितर लोकांच्या पुढं एक दिवा लावला गेला पाहिजे. पिंपळामध्ये 15 दिवस येऊन बसतात म्हणून पिंपळाजवळ दिवा लावला गेला पाहिजे. माहीत नाही राहत, माहिती करून घेतलं पाहिजे. नदी किनारी सुद्धा आपण दिवा लावला पाहिजे. का की आपल्याला माहिती नाही. म्हणून ज्या दिवशी पित्र आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी जर आपण आजचं एक पहिला दिवस तर निघून गेला, पहिल्या दिवशी जर आपण पित्राचं केलं तर धनाची प्राप्ती होते. खूप सुंदर चिंतन आहे. पित्रामध्ये 4 दिवसाचं आहे. त्यानंतर त्रयोदशीच्या दिवशी जर आपण पित्र घातले तर सगळे देव तृप्त होतात, सगळे पितरलोक तृप्त होतात. म्हणून त्रयोदशीच्या दिवशी अवश्य पित्र करावं. आणि जी ही पौर्णिमा आहे हिला भादवा असं त्या UPMPमध्ये म्हणतात, भादवाची पौर्णिमा म्हणतात. म्हणजे ह्या पौर्णिमेला एवढं महत्त्व आहे, हिच्यासारखं महत्त्व. परंतु गुरुपौर्णिमा आहे, दत्तपौर्णिमा आहे, पौर्णिमेचं महत्त्वच वेगळं आगळं आहे. जो कोणी पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद करतो त्याच्या घरात कधीच धन धान्य कमी पडू देत नाही. असं हे पौर्णिमेचं महत्त्व आहे. त्याच्या घरात सुख संपत्ती आणि विशेष म्हणजे संततीसुद्धा चांगली प्राप्त होती. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे. पौर्णिमेला आपण अन्नदान करणं हे सगळ्यात पुण्याचं काम आहे. यज्ञ याग घे सदैव चाले अन्नदान देना. यज्ञ याग घे सदैव चाले अन्नदान देना. हो सधर्म सेवा सनातन हो, सधर्म सेवा सनातन. पति प्रभु का बलिहार, जनार्दन सद्गुरु का बलिहार. आरती नाम यज्ञ एक सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं. कमीत कमी 15 दिवस सूर्यनारायणाकडे एक तांब्या करून असं अर्घ्य द्यावं. सूर्यनारायणाची पूजा करून अर्घ्य दिलं तर चांगलं असतं. एक सूर्यनारायणाला नमस्कार करून पित्राय नमः पित्राय नमः असं 7 वेळेस म्हणायचं आणि सूर्यनारायण नमः सूर्यनारायण नमः असं 7 वेळेस म्हणायचं. आता जवळजवळ 15-16 दिवस या सगळ्या चिंतनाच्या बाबी असतात. म्हणून आपण एवढे मोठे भाग्यवान आहात. वास्तविक समाधान आम्ही ज्ञानेश्वर माऊली सगळे तिकडं आले मुखेडला. 1.5-2 महिने एवढं थकलेलो होतो. गाडीमध्येच बसलेलो होतो. फक्त 1 ते 1.5 तास आम्ही आराम करत होतो. एवढं श्रावण महिना धावपळीत गेला. परंतु काही असो एवढे धावपळ करायला असती आणि थोडासा आरामाचा वेळ असतो. बस अमावस्या पौर्णिमेला आराम करावा तर नेमकं पौर्णिमाची चंडीची येते. म्हणजे आराम हा प्रकार नाही. म्हणलं पित्तरपाठात तर एकदाच असं टाकून दिलं होतं की आता 1 महिना कोणीच येऊ नका. परंतु 1 महिना डबल कार्यक्रम झाले. त्या दिवशी नाही म्हटलं, त्या दिवशी डबल. म्हणून ठीक आहे, भाग्यवान आहात तुम्ही खूप येतात. हे बघा, हे तुमच्यासाठी धर्मकार्य आहे. तुमच्यासाठी उभारलेलं हे एक महान एक धर्मस्थळ आहे. तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. कुठलाही पंगत असो, निमित्तानं सत्संग होतो, आरती होती.
त्यानिमित्तानं आपण येतो, एकत्र येतो. आणि म्हणून आम्हाला काय महिन्यातून का होईना त्यानिमित्ताने तुमची सर्वांची भेट होते. सद्गुरू जनार्दन स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात. रामेश्वराची थोडी का होईना पूजा दर्शन होतं. याच्यासाठी आपण हत्ताहसानं वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे. अगदी मनापासून या ठिकाणी आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. असं जर केलं तर निश्चित आपलं कल्याण होईल. जनार्दनाचे वार करिया, जनार्दनाचे वार करिया, कैसे विसरू देवा, जनार्दन देवा, मौली देवा, धन्य झालो जरी आपण पूजा करत असेल तर पूजामध्ये अजून तुम्ही वाहिलं नसेल तर एक तुपाची वाटी द्रोण घ्यायचं आणि स्टीलच्या ताटात कधीही पितृलोकाला जेवायला देऊ नका. एक तर मग पळसाचं पान पाहिजे, बरोबर आहे का? माहीत नाही राहत आपल्याला. एक तर केळीचं पान पाहिजे किंवा पत्रवाळ्या ज्या असतात, आता त्या भेटत नाही. आता पत्रवाळ्या कागदाच्या निघाल्या, काही खरं नाही राहिलं. आता पत्रवाळ्या गेल्या. पहिल्या पत्रवाळ्या किती छान असायच्या, जेवायला मस्त वाटायचं. आता पत्रवाळ्या निघाल्या कागदाच्या, आणि चहाचं सुद्धा कागदाचं निघालं. सगळ्याच्यात कागद. परंतु हे लक्षात घ्या की पितर लोकाला जेवताना पत्रवाळ्या आणा. भेटून तर बघा पळसाच्या पानाच्या, त्याचं द्रोण तयार करायचं. एकामध्ये मध टाकायचं, एकामध्ये तूप टाकायचं, एकामध्ये गंगाजल भरायचं. तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो. 7 वस्तू सांगितलेल्या आहे. एक सफेद कपडात ठेवायचा. पण आपल्याला एवढं बारकाईने ऐकायला वेळ राहत नाही आणि आपण बारकाईने करत नाही, म्हणून आपल्याला पितृलोकांच्या बाबतीत कळत नाही, महत्त्व नाही. आणि म्हणून या अशा गोष्टी माहिती पाहिजे. या ठिकाणी आपण येतो 7 महिन्यातून काही का होईना नवीन तुम्हाला ऐकायला भेटतं, तुम्ही करतात, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. सुरुवातीला आपण पाहिलं की असं वाटत होतं पावसाचं काय होतं आणि काही नाही. नंतर आपण ते शेड चालू केलं तर पाऊसच थांबला नाही. सगळं किती पाऊस. आता विहिरीला पाणी उतरलं पण नक्की तर नवरात्रात चालू करायचं. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आलात, खूप बरं वाटलं. आम्ही पण थोडं लेट आलो, थोडंसं वेळ झाला. म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी आरतीच्या अगोदर एकच लक्षात ठेवा, वाहेगावच्या आश्रमात प्रदोषला तुम्हाला सकाळ ते संध्याकाळपर्यंत मौन धारण करून बसायचं आहे. प्रत्येकाने आपला आसन आणा, प्रत्येकाने माळ आणा. बाबाईचा फोटो तिथं मिळेल. नसेल माळ तर जपमाळ त्या ठिकाणी मिळणार आहे. एक दिवस म्हाळसाईच्या नावानं आपण बसूया. ज्यांना 2 दिवस बसायचं असेल ते 2 दिवस बसा, ज्यांना 1 दिवस बसायचं असेल त्यांनी 1 दिवस बसा. मात्र नक्की या, आपण त्या ठिकाणी चांगली व्यवस्था करू. त्या निमित्तानं मौन धारण होईल, थोडी साधना होईल, आपल्या पितर लोकांचं त्या ठिकाणी स्मरण होईल आणि आपल्याला कल्याण होईल. हेच तुम्हाला सांगतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून जाता घेऊया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम कावरता विघ्नाची सर्वांगी सुंदर शेंदुराची देवंकर मूर्ती मूर्ती राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे कामन मूर्ती रक्ता खजित फरात गौरी कुमराज जडिता मुकुट शोभतो बरा
दामोदर पीतांबर मणिवर वंदना सर्व स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो हरते स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो हरते ओ पंचप्राणाचे करुण पंते पंचप्राणाचे करुण पंते नेत्रांच्या फुलवाती नेत्रांच्या फुलवाती स्वामी जनार्दना जनार्दना अपराध घालून पोटी